नमस्कार. थेंबुटांची मायव्याली. पुराणातल्या एखाद्या कोपिष्ट ऋषीनं सूर्याला हाताशी धरून पृथ्वीला जाळून भस्म करीन असा शाप द्यावा आणि वैशाख सर्वांग पेटतच जावा. दरवर्षी अशीच कथा घडत जाते. एखाद्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचा सावकारी कर्जाचा आकडा वाढतच जावा तसे तापमान दरसाल वाढतच जाते. मान्य, या सृष्टीला सूर्यप्रकाश हवाय, पण किती? हा वैशाख असाच पेटत राहिला तर पृथ्वीचं भरितासारखं भाजलेलं वांग व्हायला फार वेळ लागणार नाही. एखाद्या बर्न वॉर्डमधल्या अत्यवस्थ विद्रूप रोग्यासारखं हे रूपड पाहून मातीला राहवत नाही. उष्माघाती कण्ह ऐकवत नाही. होरपळलेली माती आर्त होऊन हाका मारते, प्रार्थना करते. जमिनीतून वर येणाऱ्या अंकुरासाठी, वाळलेल्या झाडांसाठी, नागमोड्या नदीसाठी, गावाकरिता पाझरणाऱ्या तलावासाठी, पाण्याचा पाठलाग करताना खोल गेलेल्या विहिरीसाठी, तहानलेल्या चोचीसाठी, धुऱ्यावर विमनस्क उभ्या शेतकऱ्यांसाठी, थकलेल्या टँकरसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि होरपळलेल्या प्रत्येकासाठी. ही प्रार्थना समष्टीसाठी आहे, सृष्टीसाठी आहे. दरवर्षी होरपळलेली माती आर्त हाका देते आणि लेकरानं दुडूदुडू चालत यावं तसा थेंबू थेंबू पाऊस येतो. तापट वैशाखाचा अधर्म माजतो तेव्हा सर्जनाचं वरदान घेऊन पर्जन्य अवतरतो. भरून आलेलं गर्भार आभाळ बाळंत होतं. वेदना असणारच. वादळ वारं सुटतं. अंधारलेल्या ढगात विजांचा लखलखाट होतो. माती गुलाल होऊन हवेत मिसळते. ढगढगावर आदळतात. गडगडाट होतो. प्रसव वेदनाच त्या. एवढ्या उंचीवरून खाली पडताना लेकरांना काय वाटत असेल? साधं शाळेच्या बसपर्यंत लेकराला सोडतानाही मायबापाची घालमेल होते. या कोवळ्या थेंबुटांना एवढ्या उंचावरून जमिनीवर सोडताना आभाळाचं काळीज काय म्हणत असेल? प्रसव वेदनेला सर्जनाचं टप्पोरं फूल येतं. हुश्य होतं. लढीवार थेंबुटे जमिनीवर येतात. खळखळ झुळझुळ असा पैंजणी आवाज करीत हुंदडायला लागतात. प्रयोगशाळेतल्या परीक्षा नळीत दोन द्रावण एकमेकात मिसळल्यानंतर तिसराच रंग तयार होतो तसा करामती पाऊस जादुई मातीत मिसळतो आणि भोवताल हिरवागार होतो. पावसाच्या थेंबासाठी ज्ञानदेवांनी लोभस असा शब्द वापरला आहे, थेंबुटा. भरले समुद्र सरिता चहूकडे, परिते बापियासी कोरडे, काजे मेघोनी थेंबुटा पडे, तये पाणी की तया. भोवताली नद्या समुद्र पाण्याने तुडुंब भरलेले असतात, तरीही चातक पक्षी कोरडाच राहतो, कारण त्याला थेंब समुद्राचं, नदीचं पाणी पिता येत नाही.